खरं तर नाही. म्हणजे मला थोडंसं असं वाटतं की लोक म्हणतात मी लहानपणीच असं ठरवलं. असं होत नाही. लहानपणी तुम्ही काय ठरवता हे म्हणजे तेवढी तेव्हा अक्कलही नसते तुम्हाला. आणि जसं जसं लाईफ हॅपन्स टू यू तसं तसं करिअर हॅपन्स टू यू. आणि मग त्यात तुम्हाला जसं जशी वाट सापडते यू जस्ट मूव्ह ऑन इन युअर करिअर. माझ्या बाबतीत पण तसंच झालं. जशा संधी येत गेल्या तसं मी ते एक्सप्लोअर करत गेले आणि जिथे मन रमलं तिथे थोडंसं जास्त थांबले. सो असं मी माझं करिअर पाथ एक्सप्लोअर केलं. सो या लहानपण माझं पुण्यात गेलं आणि वडील माझे आर्मीमध्ये असल्यामुळे पूर्ण कॅन्टोन्मेंट एरियामध्ये एक मल्टी कल्चरल मल्टीलिंग्वल जो सेटअप असतो त्याच्यात बालपण गेल्यामुळे मला एक वेगवेगळ्या संस्कृती बद्दलचं आकर्षण आणि त्यांना जवळून पाहण्याची संधी हे दोन्ही गोष्टी मिळाल्या. आणि कुठेतरी उपजतच आतून वेगवेगळ्या कल्चरविषयी कुतूहलता त्याचा अभ्यास करणं हा माझ्या नैसर्गिक वाढण्याचा पार्ट झाला. आणि म्हणून मग जेव्हा मी करिअर ॲज अ टीचिंगमध्ये घेतलं तेव्हा मल्टीकल्चरल मल्टीलिंग्वल मल्टीपर्स्पेक्टिव्ह डायमेन्शन्स हे आणण्याचा माझ्या लेक्चर्समध्ये पण आणि माझ्या इतर बोलण्यामध्ये पण नेहमीच माझा प्रयत्न असतो.